चला बघा मित्रांनो, कुठल्या कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे, काय करायचे. तर सगळ्या मुलांना ट्रिग्नॉमेट्रीची सगळ्यात जास्त भीती वाटते. आपण पहिलं ट्रिग्नॉमेट्री पासून बघू. कॉन्सेप्ट एकदम ट्रिग्नॉमेट्री जर त्याला प्रॉपर जर केलं तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युले काय असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, एकदा फास्ट मध्ये पूर्ण कंप्लीट रिपीट करतो. काय काय फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. तर बघा मित्रांनो, एक साइन असतो, दुसरा असतो कॉस, तिसरा असतो टॅन, त्यानंतर असतो कॉट, त्यानंतर असतो सेक, त्यानंतर असतो कोसेक. ओके, काय असतो त्यानंतर कोसेक थिटा. ओके, मीन्स मित्रांनो साइन थिटा आणि कोसेक थिटा या दोघांचा जर आपण विचार केला तर साइन थिटा इज इक्वल टू काय असतो 1 कोसेक थिटा असतो. काय असतो? साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. कारण की याला इकडे पाठवले आणि याला इकडे पाठवले तर कोसेक थिटा इज इक्वल टू काय होतो 1 साइन थिटा. ओके, त्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू काय होतो 1 सेक थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू काय होणार 1 कॉस थिटा. सिमिलरली टॅन थिटा इज इक्वल टू काय होणार 1 कॉट थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू 1 टॅन थिटा होणार. ओके, आता सर तुम्ही 50 क्वेश्चन इम्पॉर्टंट सांगणार होते, पण हे का सांगताय? अरे 50 क्वेश्चन जरी तुला सॉल्व्ह करायचे असतील मित्रा तरी पण हे फॉर्म्युले जर तुला माहिती पाहिजे रट्टा तर मारू शकत नाही. म्हणून आपण हे फॉर्म्युले समजून घेतोय. पहिले मित्रांनो सिरीज लक्षात ठेवायची 1 2 3 4 5 6 ही सिरीज लक्षात ठेवा. टोटल ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले तुमचे या सिरीजवरच लक्षात राहतील. ओके, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. काय सांगितलं? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ही सिरीज लक्षात ठेवायची. 1 नंबरला साइन, 2 नंबरला कॉस, 3 नंबरला टॅन, 4 नंबरला कॉट, 5 नंबरला सेक आणि 6 नंबरला काय असणार आहे? कोसेक असणार आहे. काय असणार आहे? कोसेक. तर पहिला आणि शेवटून पहिला या दोघांचं एकमेकांसोबत काय रिलेशन येणार? साइन इज इक्वल टू 1 कोसेक आणि कोसेक इज इक्वल टू 1 साइन, कॉस इज इक्वल टू 1 सेक, सेक इज इक्वल टू 1 कॉस, टॅन इज इक्वल टू 1 कॉट, कॉट इज इक्वल टू 1 टॅन असं रिलेशन या ठिकाणी येणार. सोबतच मित्रांनो या ठिकाणी टॅन थिटा आणि कॉट थिटा या दोघांची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो, तर टॅन थिटाला तुम्ही या दोघांचा रेशो घेऊ शकता. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. जर टॅन थिटा साठी साइन थिटा अपॉन कॉस थिटा वापरलं तर कॉट काय टॅनच्या उलटा आहे. म्हणजे काय होणार? कॉस थिटा अपॉन साइन थिटा होणार. काय होणार? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, यात काहीच शंका नाहीये. ओके मित्रांनो, त्यानंतर क्लास 10th मध्ये अजून आपण बघितलेल्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. त्यानंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असतो आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा असतो. याच्यापासून तुम्ही 2 फॉर्म्युले तयार करू शकता. साइन स्क्वेअर थिटाची गरज असेल तर या कॉस स्क्वेअर थिटाला तिकडे पाठवलं तर 1 कॉस स्क्वेअर थिटा होणार आणि कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर साइन स्क्वेअर थिटाला तिकडे पाठवा 1 साइन स्क्वेअर थिटा होणार. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होणार 1 कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होणार 1 साइन स्क्वेअर थिटा. कळालं इथपर्यंत मित्रांनो? तसंच मला टॅन स्क्वेअर थिटाला जर मी तिकडे पाठवलं तर काय होईल? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय राहतो 1 आणि जर 1 ला तिकडे पाठवलं तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होणार सेक स्क्वेअर थिटा -1. सिमिलरली याच्यासोबत पण तसंच होते. ओके, कळालं इथपर्यंत? तर हे काय झाले फॉर्म्युले लक्षात ठेवायच्या काही टेक्निक्स आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि ते ओये हाय हायचं आपल्याला जास्त काही काम पडत नाही, त्याच्याकडे काही जास्त फोकस करू नका. एवढं समजलं इथपर्यंत? ओके, यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युले मित्रांनो कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. कोणते फॉर्म्युले? कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. बिकॉज या कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यापासूनच आपण काय तयार करतो माहितीये का? अदर फॉर्म्युलेस तयार करत असतो. आणि ते कोणते फॉर्म्युले असणार आहे? कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे मित्रांनो साइन ए प्लस बी चा आणि दुसरा फॉर्म्युला आहे मित्रांनो साइन ए मायनस बी चा. साइन ए प्लस बी असेल किंवा साइन ए मायनस बी असेल तर यांच्यामध्ये अल्टरनेट येतो. एक साइन ए येतो, नंतर कॉस बी, नंतर प्लस कॉस ए येतो आणि नंतर काय येतो साइन बी येतो मित्रांनो.
म्हणजे मित्रांनो साइन वाल्यांमध्ये पहिला आणि शेवटचा साइन आणि मिडलला काय घ्यायचा, कॉस घ्यायचा आणि ए आणि बी कसे येतात, अल्टरनेट येतात, ए बी ए बी काय येतात, ए बी ए बी. ओके, सिमिलरली सेम कंडिशन यालाच आपण इथे घेऊ शकतो मित्रांनो, साइन ए इंटू कॉस बी, इथे मायनस असेल तर इकडे काय येणार, मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, साइन ए प्लस बी चा काय फॉर्म्युला आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, आणि मायनस असेल तर काय घ्यायचा, मायनस घ्यायचा. ओके, दुसरे दोन कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, हा झाला फर्स्ट कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, हा सेकंड, त्यानंतर थर्ड कंपाऊंड अँगल फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला, कॉस ए प्लस बी, काय घ्यायचा, कॉस ए प्लस बी. नियर अबाउट 6 ते 8 मार्काच्या आसपास या फॉर्म्युल्यावरती डिपेंडेंट आहे. सिंपल आहे, कॉस ए प्लस बी इज इक्वल टू काय येणार मित्रांनो, कॉस ए इंटू कॉस बी, इकडे प्लस असेल तर मायनस घ्यायचा, साइन ए इंटू साइन बी, मायनस काय येणार, साइन ए इंटू साइन बी. नंबर 4, जर आपल्याकडे कॉस ए मायनस बी जर असता तर सेम हीच व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आली असती मित्रांनो, आणि मायनसच्या ऐवजी इथे काय आला असता, प्लस आला असता, आणि या ठिकाणी साइन ए बी जसाच्या तसाच. ओके, साइन ए बी ऍज इट इज. ओके, हे झाले अजून दोन कॉस वाले फॉर्म्युले मित्रांनो. नंतर आपल्याला टॅन ए प्लस बी चा आणि टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तर टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, टॅन ए प्लस टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. जर टॅन ए प्लस बी करत असेल तर वर घ्यायचा टॅन ए प्लस टॅन बी, आणि अपॉन मध्ये 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी घ्यायचा, 1 मायनस काय घ्यायचा, टॅन ए इंटू टॅन बी. जर का या ठिकाणी मायनस असता तर आपल्याकडे न्यूमरेटर मध्ये काय आला असता, मायनस, म्हणजे या ठिकाणी जो आपण प्लस घेतला इथे काय झाला असता, मायनस. म्हणजे कसं झालं असतं रे, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी, काय झालं असतं, 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ओके, कळतंय मित्रांनो इथपर्यंत. हे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आहेत. या कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपण ट्रिग्नॉमेट्रीचे जवळपास हाफ अँगल फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले याच्यावरून काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे हे आपल्याला चांगले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लागलं तर व्हिडिओला पॉज करून ठेवा आणि पहिले हे फॉर्म्युले लर्न करून घ्या, बिकॉज याच्यानंतर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते पुढचे फॉर्म्युले कसे प्रूव्ह करायचे त्याबद्दल सांगणार आहे. ओके, हे झाले 6 आपले कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. त्यानंतर समोरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, कळतंय मित्रांनो इथपर्यंत. चला आता या फॉर्म्युल्यांचा उपयोग घेऊन बाकी फॉर्म्युले कसे प्रूव्ह करायचे, तर आपण पहिले डबल अँगल फॉर्म्युल्यांकडे जाऊ. डबल अँगल फॉर्म्युल्यांचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला काही फॉर्म्युले असे प्रूव्ह करण्यासाठी येतात. साइन 2a इज इक्वल टू असतो 2 साइन a इंटू कॉस a, त्यानंतर कॉस 2a इज इक्वल टू असतो 2 कॉस स्क्वेअर a मायनस 1, याला प्रूव्ह करा म्हणतात. किंवा cos 2a इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a, याला प्रूव्ह करायला सांगू शकतात. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी tan 2a दिलाय आणि tan 2a ला कशाला, tan 2a ला आपण लिहू शकतो 2 tan a अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर a. ओके, या 3 फॉर्म्युल्यांना आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी आपला sin 2a, इथे काय आहे, सेकंड नंबरला काय घेतला, cos 2a, त्याचे किती फॉर्म्युले आहेत, 2, आणि थर्ड नंबरला काय घेतला, tan 2a घेतला. यांना आपल्याला प्रूव्ह करायचंय. 2 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, प्रूव्ह दॅट sin 2a इज इक्वल टू 2 sin a इंटू cos a. बट मित्रांनो याच्यासाठी आपल्याला आवश्यकता कशाची असणार आहे, तर ती आपल्याला आवश्यकता असणार आहे की आपण जे अगोदर कंपाऊंड अँगल फॉर्म्युले बघितलेले आहेत, हे जे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपण ते काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. तर ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा, फर्स्ट नंबरचा प्रूफ आपल्याला घ्यायचा आहे. ओके, फर्स्ट नंबरच्याच प्रूफ आपल्याला घ्यायचंय. फर्स्ट नंबरचं जे प्रूफ घ्यायचंय त्याची लेफ्ट हँड साइड आपल्याकडे आपण नोट डाऊन करून घेऊ. काय लेफ्ट हँड साइडला sin 2a, काय त्याच्या लेफ्ट हँड साइडला sin 2a. आता मला सांगा मित्रांनो, एकदम सोपं आहे. 2a ला तुम्ही काय लिहू शकता, a प्लस a, काय लिहू शकता, a प्लस a. बस मग मी तेच करतोय, हा साइन जसाच्या तसा घेतला आणि या 2a ला मित्रांनो मी काय लिहितोय, a प्लस a लिहितोय. काय लिहितोय, a प्लस a. पण मित्रांनो माझ्याकडे एक फॉर्म्युला होता रे. कोणता फॉर्म्युला होता रे बेटा माझ्याकडे एक फॉर्म्युला होता
साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी हा फॉर्म्युला आपल्याकडे होता. ओके, या फॉर्म्युल्याचा जर बाळांनो आपण उपयोग जर केला तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्या एक गोष्ट लक्षात येईल बाळांनो, या ठिकाणी साइन साइन आहे, ए आहे, पण ह्या ए च्या जागेवरती काय घेतला, बी घेतला. त्या ए च्या जागेवरती काय घेतला, बी. म्हणजे बी ची जागा कोणी घेतली, ए नेच वापस घेतली. तर याला आपण कसं लिहिणार, तर याला असं लिहिणार की आपली लेफ्ट हँड साइड साइन टू ए ऍज इट इज. लागलं तर इथं वी नो दॅट लिहा, कारण की हा आपण फॉर्म्युला नोट डाऊन केलाय. वी नो दॅट हे तुम्हाला माहिती आहे. काय माहितीये, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, मग या ठिकाणी ह्या ए ची जागा, ही ए ची जागा या बी च्या जागेवरती ए आलाय. पुन्हा जागेवर आला, बी च्या जागेवरती काय आला, ए. मग इथे जिथे बी आहे त्या ठिकाणी काय येणार, ए येणार. इथे काय येणार मित्रांनो, साइन ए इंटू कॉस ए प्लस इथे कॉस ए इंटू साइन ए असे येणार. बरोबर का, साइन ए इंटू कॉस ए इंटू साइन. पुन्हा एकदा बघू शकता, इथे ए प्लस ए, जसं साइन ए प्लस बी चं साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी असं घेतलं तर इथं काय येणार, साइन ए इंटू कॉस, बी च्या ऐवजी काय येणार, ए प्लस इथं कॉस ए इंटू साइन, पुन्हा बी च्या ऐवजी काय येणार, ए येणार. ओके, आता या दोघांकडे जर तुम्ही बघितलं बाळांनो तर एकदम पांचट प्रश्न आहे रे हा. साइन टू ए इज इक्वल टू, इथे काय आहे साइन ए इंटू कॉस ए, इथे सुद्धा काय साइन ए इंटू कॉस ए. मला सांगा बरं, एक डब्बा आणि एक डब्बा किती डबे झाले, दोन डबे. म्हणजेच एक्स प्लस एक्स काय म्हणता तुम्ही, 2x. बरोबर, एक्स प्लस एक्स काय म्हणता. मग ह्या दोन्ही टर्म सारख्या आहेत का नाही आहेत, आहेत ना. बघा या ठिकाणी हा कोण आहे, साइन ए इंटू काय आहे, कॉस ए. इकडे पण साइन ए इंटू कॉस ए आहे का, बघा बरं, आहे. काय साइन ए इंटू कॉस ए. मग हा एक आणि हा एक किती झाले, ते टोटल 2 साइन ए इंटू कॉस ए. आणि हे काय झालं मित्रांनो, आपलं प्रूफ झालं. काय झालं आपलं पहिलं प्रूफ. हे प्रूफ आपल्याला भेटलं एक नंबरचं. लक्षात कळालं इथपर्यंत, एक नंबरचं प्रूफ आपल्याला भेटलं. ओके, आता कुठलं प्रूफ काढायचं आपल्याला, हे झालं 1 नंबरचं प्रूफ. किती नंबरचं प्रूफ फाइंड आउट करायचं आपल्याला, आता सेकंड नंबर किंवा थर्ड नंबर किंवा फोर्थ नंबर. हे आता सेकंडचे किती घेतले आपण, 2, आणि हा एक थर्ड नंबरला दाखवला. ओके, तर त्याचं प्रूफ आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण पहिलं 3 ला प्रूव्ह करू आणि नेक्स्ट पेजवर या दोघांना प्रूव्ह करू. ओके, तर पहिलं 3 ला प्रूव्ह करत असताना थर्ड नंबर जो आहे त्याच्यामध्ये लेफ्ट साइडला काय बाळांनो, tan 2a दिलेला आहे. काय दिलेला आहे, tan 2a. जसं आपण या ठिकाणी 2a ला काय लिहू शकतो, a प्लस a. इथे जसं ऍडजस्ट केलं सेम, हा tan ऍज इट इज, आणि याचं काय होणार बाळांनो, a प्लस a होणार. काय होणार, a प्लस a होईल. मग बाळांनो आपल्याकडे एक फॉर्म्युला होता. कुठला फॉर्म्युला होता रे, tan a प्लस b चा. काय फॉर्म्युला होता, tan a प्लस b चा. इथे लिहितोय मी tan a प्लस b चा एक फॉर्म्युला होता बबडे आपल्याकडे. काय म्हणायचं आपण त्याला, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. काय म्हणायचं आपण त्याला, tan a इंटू tan b. ओके, तर त्या tan a प्लस a ला काय लिहिणार आपण, tan a, आणि बी ची जागा कोणी घेतली आपल्याकडे, ए नेच. म्हणून या ठिकाणी बी च्या जागेवरती काय येणार, एच येणार. म्हणजे काय आला, tan a प्लस tan a, आणि अपॉन मध्ये 1 मायनस काय येणार, 1 मायनस tan a, आणि पुन्हा बेटा tan b, बी च्या जागेवरती सुद्धा काय येणार, tan h येणार. काय येणार, tan a tan h येणार. एवढं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ओके, मग बघा बाळांनो, ह्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, tan 2a आहे. tan a आणि tan a किती होणार, 2 टाइम्स ऑफ tan a, 2 tan a होणार आहेत. हा 1 मायनस आणि tan a इंटू tan a. बरोबर का, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर होतं. tan a इंटू tan a काय होणार, tan स्क्वेअर होणार. tan स्क्वेअर a होणार. आणि बाळांनो हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं. ओके, म्हणजे हे झालं थर्ड प्रूफ. ओके, समजलं इथपर्यंत. हे आणि याला आपण प्रूव्ह केलं. त्याच्यानंतर आपण कुणाला प्रूव्ह करणार, cos 2a ला काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचंय. व्हिडिओला पॉज करून तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि नंतर समोरचं बघायचं आहे. ओके, चला तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल मित्रांनो. तर आपण काय करतो आता, cos 2a ला आपल्याला प्रूव्ह करायचं. कुणाला प्रूव्ह करायचंय, cos 2a. पहिला प्रूव्ह दॅट विचारलं त्यांनी, प्रूव्ह दॅट cos 2a इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a, 2 cos स्क्वेअर a मायनस 1 असं विचारलेलं आहे. आता ह्या ठिकाणी बाळांनो आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचं सुद्धा काम आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होते.
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होते 1. त्यानुसार जर मी या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढली तर हा साइन स्क्वेअर थिटा तिकडे गेल्यानंतर काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होणार. किंवा जर मी या साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू जर काढली तर हा कॉस स्क्वेअर तिकडे जाणार आणि काय होणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होणार. म्हणजे या फॉर्म्युल्यापासून मला हे दोन फॉर्म्युले मिळाले. किती फॉर्म्युले मिळाले? दोन फॉर्म्युले मिळाले. ओके. आणि सोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे? cos 2a चा. कोणता फॉर्म्युला माहिती आहे? cos 2a चा. बघा मित्रांनो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता? cos 2a इज इक्वल टू काय असतो? cos a इंटू cos b. 2a म्हटल्यापेक्षा cos a प्लस b करू आपण. त्याला करा आपल्याला फॉर्म्युला लिहायचा cos a प्लस b. काय घेणार बाळांनो? cos a प्लस b. काय फॉर्म्युला आहे cos a प्लस b चा? cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b मायनस sin a इंटू sin b. मग त्याच्यानुसार आपण जर एक विचार केला बाळांनो तर या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये काय घ्यायचं आहे? cos 2a घ्यायचा आहे. आणि या cos 2a ला मागच्या प्रश्नासारखा आपण काय लिहू शकतो? 2a ला a प्लस a म्हणू शकतो. हा पहिला a म्हणजे काय झाला? a आणि दुसरा a म्हणजे काय झाला? b झाला. राईट साइडला b च्या ऐवजी काय पुट करणार आपण? a पुट करणार. म्हणजेच याच्या म्हणण्यानुसार इथे काय येणार आपल्याकडे? cos a इंटू cos a मायनस sin a इंटू sin a. ओके. पुरानुसार याच्यानुसार आपल्याला ते येणार आहे. ओके. काय येणार आहे? sin a इंटू sin a. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. मग आता मित्रांनो या ठिकाणी याला जर आपण सोडवलं तर cos a इंटू cos a काय होतं? cos स्क्वेअर a मायनस sin a इंटू sin a काय होतं? sin स्क्वेअर. पण मित्रांनो प्रूव्ह दॅट मध्ये जर आपण विचारात जर घेतला तिथे काय दिलाय? 2 cos स्क्वेअर a. म्हणजे आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये कोण पाहिजेत? नाही साइन नाही पाहिजेत. कोण पाहिजेत? राईट साइडला cos पाहिजे. म्हणजे या साइनची गरज आहे का आपल्याकडे? नाहीये. तर साइन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो आपण? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तसंच या ठिकाणी हा cos स्क्वेअर a ऍज इट इज आणि मायनस या sin स्क्वेअर a च्या जागेवरती मित्रांनो काय घेऊ शकतो? 1 मायनस cos स्क्वेअर a घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? 1 मायनस cos स्क्वेअर a. ओके मित्रांनो प्रॉपर शांततेत जर समजून घेतलं प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पण तुझी जर वृत्तीच नसेल शिकायली माय बापाला डुबवायची वृत्ती असेल तर तू ते प्रॉपर घेऊ शकत नाही. ओके. मग मित्र या ठिकाणी इथे काय दिलं आपल्याला? cos स्क्वेअर a दिला. मायनस इंटू 1 काय होणार? मायनस 1. मायनस मायनस काय होणार बघूया? प्लस. आणि इथे कोण राहिला? cos स्क्वेअर a. आता याला जर सोडवलं हा एक cos स्क्वेअर a आणि हा एक cos स्क्वेअर a किती होणार? 2 cos स्क्वेअर a होणार. आणि हा काय राहिला? मायनस 1. ही तुम्हाला राईट हँड साइड भेटली आणि लेफ्ट हँड साइडला आपल्याकडे काय होता मित्रांनो? cos 2a होता. ओके. हे आता इथपर्यंत झालं तुमचं प्रूफ. हे काय झालं तुमचं इथपर्यंत प्रूफ. पण मित्रांनो काही वेळेस तुम्हाला असं सुद्धा प्रूव्ह दॅट मध्ये विचारतात. या ठिकाणी लिहितोय प्रूव्ह दॅट मध्ये असं सुद्धा विचारतात 1 प्लस cos 2a इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a हे प्रूव्ह करा असं सुद्धा सांगतात. काय विचारतात? प्रूव्ह दॅट 1 प्लस cos 2a इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a. म्हणजे घाबरून जायसारखं काहीच नाही. हा मायनस 1 जर इकडे आणला तर काय होणार? प्लस 1 होणार. म्हणजे हे जर प्रूफ पाहिजे असेल तर काय भेटणार तुम्हाला? 1 प्लस cos 2a होणार. हा मायनस 1 इकडे आल्यावर काय? प्लस 1. आणि इज इक्वल टू काय राहिला मित्रांनो? 2 cos स्क्वेअर a. भेटलं ते पण प्रूफ. अलग लक्षात? अवघड आहे का? नाही. येलो कलर वालं जर इथपर्यंत विचारलं तर आणि हे जर विचारलं तर इथपर्यंत काय करायचंय? सॉल्व्ह करायचं आहे. कळालं असेल मित्रांनो सगळ्यांना? यात काही कुणाला शंका नाही. ओके. आता याच्या नंतर सिमिलरली cos 2a इज इक्वल टू याला नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला पॉज करून. ओके. चला बघा मित्रांनो मग आपण ह्या ठिकाणी सेकंड वालच याच्या समोरचं जे आपल्याला दिलेलं आहे ते काय होतं मित्रांनो? cos 2a इज इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर a. हे काय करायचंय तुम्हाला? प्रूव्ह करायचं आहे. समजा आपण याला जर प्रूव्ह करायचं असेल आता मीन्स आपण जो मागचा क्वेश्चन घेतला त्यालाच मी चेंज करतो. सिमिलर क्वेश्चन आहे. cos 2a इज इक्वल टू काय घेतला? 1 मायनस 2 sin स्क्वेअर a. काय घेतलं मित्रांनो? 1 मायनस 2 sin स्क्वेअर a. हे आपल्याला प्रूव्ह करायचं असेल किंवा 1 मायनस cos 2a किंवा काय असेल इथं 1 मायनस cos 2a इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर a असेल. काय असणार? 2 sin स्क्वेअर. हे दोघांपैकी काही पण प्रूव्ह करायचं असेल तर ते कसं प्रूव्ह करायचं बघा. इथपर्यंत तर आपलं सगळं कहाणी सेम आहे. इथपर्यंत आपली कहाणी काय आहे?
सेम कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए, कारण कॉस 2a दिलाय, कॉस ए प्लस कॉस ए, कॉस ए इंटू कॉस ए मायनस साइन इंटू साइन ए, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए होणार. पण आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये काय पाहिजेत, साइन पाहिजेत. कोण नाही पाहिजेत, कॉस नाही पाहिजेत. म्हणून कुणाला रिप्लेस करणार, कॉसला. कुणाला रिप्लेस करणार आपण, कॉसला. म्हणजे या ठिकाणी कॉसच्या ऐवजी म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए च्या ऐवजी काय लिहू शकतो, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. काय लिहू शकतो बाळांना आपण, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आणि आपल्याकडे असलेला हा मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच मित्रांनो 1 मायनस साइन स्क्वेअर आणि मायनस साइन स्क्वेअर ए काय होणार, -2 साइन स्क्वेअर ए. आणि ही व्हॅल्यू झाली मित्रांनो आपल्याकडे cos 2a ची. कुणाची व्हॅल्यू झाली, cos 2a = 1 - 2 sin स्क्वेअर a. कळालं इथपर्यंत. पण cos 2a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 - 2 sin स्क्वेअर a. ओके, पण त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलं 1 - cos 2a = 2 sin स्क्वेअर a. मग हा -2 sin स्क्वेअर a इकडे पाठवून देऊ. एवढं तर प्रूव्ह झालं हे, कळालं. पण जर हे जर विचारलं असतं तर त्याच्या खाली काय केलं असतं आपण, हा -2 sin स्क्वेअर इकडे आला असता, काय झाला असता, 2 sin स्क्वेअर ए. हे एक प्रूव्ह झालं तुमचं. तो इकडे आला असता 2 sin स्क्वेअर ए, इकडे कोणी 1, तर मग याला तिकडे पाठवलं असतं, काय झालं असतं 1 - cos 2a. म्हणजेच मित्रांनो 1 - cos 2a 1 - cos 2a = काय आला असता 2 sin स्क्वेअर ए. काय आला असता 2 sin स्क्वेअर ए. आलं लक्षात. एवढं जर विचारलं तर कुठपर्यंत लिहायचं, इथपर्यंत. आणि हे जर विचारलं तर इथून सुरू करायचं आणि कुठपर्यंत लिहायचं, इथपर्यंत. ओके, कळालं मित्रांनो. व्हिडिओला पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. हे झाले आपले डबल अँगल फॉर्म्युले. हे कोणते झाले आपले डबल अँगल फॉर्म्युले. अशाच प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युले जर प्रूव्ह करायचे सांगितले तर त्यामध्ये काही नवीन नाहीये, असंच प्रूव्ह करायचं. फक्त गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुमचे 6 प्रूव्ह दॅट झाले. किती प्रूव्ह दॅट झाले, 6. ते कसे बघा, तुम्हाला काही वेळेस असे विचारतात, प्रूव्ह दॅट प्रूव्ह दॅट sin a = 2 sin a/2 इंटू cos a/2. म्हणजे इथे जो अँगल असतो त्याच्या इकडे काय असतो, हाफ अँगल असतो. बिकॉज आपण मित्रांनो आताच प्रूव्ह केलं sin 2a = 2 sin a इंटू cos a. फॉर्म्युले लक्षात ठेवताना अप्लाय करताना पण आपल्याला समजलं पाहिजे. इथं डबल अँगल आहे तर इकडे काय झाला, अँगल हाफ झाला. इकडे सुद्धा काय ए अँगल होता तर त्याच्या काय झाला, इकडे हाफ झाला. याला सोपं जर प्रूव्ह करायचं असेल तर हा साइन ए ला काय लिहिणार आपण, साइन, आणि ए ला काय लिहू शकतो आपण a/2 प्लस पुन्हा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तसाच. म्हणजे इथे काय येणार sin a/2 इंटू cos a/2 प्लस cos a/2 इंटू sin a/2. दोन्ही काय आहेत, सारखे आहेत, म्हणून 2 टाइम्स ऑफ काय होणार sin a/2 इंटू cos a/2. आणि ही व्हॅल्यू कुणाची आली मित्रांनो, sin a ची. कळलं का. असं आपण हाफ अँगल फॉर्म्युले सुद्धा काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. ओके, काय करू शकतो आपण, त्याला प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली तुम्ही ट्राय करायचं आहे मित्रांनो, cos a = काय ना रे, पहिला 2 cos स्क्वेअर a/2 - 1. आणि दुसरा काय प्रूव्ह करायचा, cos a = 1 - 2 sin स्क्वेअर a/2. आणि तिसरा काय प्रूव्ह करायचा मित्रांनो, tan a = काय ना 2 tan a/2 upon 1 - tan स्क्वेअर a/2. आता काही वेळेस तुम्हाला ते a च्या ऐवजी थिटा पण लिहून देतील. कळलं का. sin 2a च्या ऐवजी sin 2 थिटा पण म्हणतील. म्हणजे a च्या ऐवजी काय घेतील, थिटा सुद्धा घेऊ शकतात, अल्फा सुद्धा घेऊ शकतात, बीटा सुद्धा घेऊ शकतात. a घेतलाय तर b सुद्धा घेऊ शकतात, t सुद्धा घेऊ शकतात, त्यांची इच्छा. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, फक्त प्रूव्ह करायचं आहे. आणि हे फॉर्म्युले प्रॉपर अभ्यासायचे आहेत. या फॉर्म्युल्यावरती एक न्यूमरिकल नसून तर आपल्याला 2 ते 3 न्यूमरिकल विचारल्या जातात मित्रांनो. आणि याच्यावर आपले जवळपास 6 ते 10च्या दरम्यान मार्क्स कव्हर होतात. ओके, एवढं चांगलं प्रॉपर क्लिअर करायचं मित्रांनो. चला, थँक्यू.